नमस्कार केळी उत्पादक शेतकरी बंधूंनो, मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट या ठिकाणी झाली आहे, केळी उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी आणि बाकी सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो, केळी उत्पादक शेतकऱ्यांवर त्या वाऱ्यामुळे केळीची पाने अशा प्रकारे फाटल्या गेली आहे. अशा प्रकारे केळीची पाने फाटल्या गेली आहे. आपल्याला सुद्धा शेतकरी बंधूंनो, एखाद्या अंगाला किंवा हाताला कुठे लागते तर जशा प्रकारे जखम होते त्याच प्रकारे आपल्या केळी बागेमध्ये पाण्या फाटल्यामुळे केळी बागेला जखम होते. तर हे जखम झाल्यामुळे आपला बाग चाल करत नाही, बाग चांगला पोंगा नवीन पान काढत नाही. तर यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची मित्रांनो, हे जखम भरून काढण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो प्रति 1000 खोडांसाठी, त्यासोबतच बोरॉन 500 ग्रॅम प्रति 1000 खोडांसाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला 5-6 दिवसानंतर ट्रायकोडर्मा 1 किलो 1000 झाडांसाठी, त्यासोबतच रूटमॅक्स 500 ग्रॅम 1000 झाडांसाठी याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर लगेच 4-5 दिवसानंतर एक फॉस्फरस ग्रेड या ठिकाणी आपल्याला देणे गरजेचं आहे. फॉस्फरस ग्रेड मध्ये जर बघितलं गेलं तर 1340-13 असेल, 1200 असेल किंवा 1050-6 सारखी स्पेशालिटी ग्रेड आपल्या भागात जे भेटत असेल त्याचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो. त्यासोबतच मायक्रोन्यूट्रन त्याचा 500 ग्रॅम 1000 खोडांसाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर कशासाठी आपल्याला मित्रांनो, हे पूर्ण झाडाची जखम भरून काढण्यासाठी आणि झाडाची अंतरी पोंगा चांगला निघणे, नवीन पानं फोडणे, पानाची चौडी होणे आणि तुमचा बाग तग धरून राहणे, पुढे बाग चांगल्या प्रकारे होणे, बागाची पेदळ होणे, याच्यासाठी या उपाययोजना करणे आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो. तर तुमच्या सुद्धा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्ही कशा प्रकारे याच्यावर उपाययोजना केली आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि इतर गरजूवंत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.